घटक आहे आपल्याला समजून घेतलं पाहिजे. जसं तुम्हाला एक उदाहरण म्हणून मी देईन की हरिप्रिया एक्सप्रेस जे आहे तिरुपती कोल्हापूर हे तुमच्या लक्षात येईल सुरुवातीला आठवड्यातून एक दिवस जातो, मग त्याला हरिप्रिया एक्सप्रेसला झालेला आहे. म्हणजे उत्पन्न जर चांगले येत असेल तर त्यामध्ये वाढ होती. तर तशा पद्धतीनं या आठवड्यातून 3 दिवस चालणाऱ्या तर लगेचच आम्ही त्याला आठवड्यातून 7 दिवस करू आणि लवकरच ती ही मुंबई विदिन नो टाइम, म्हणजे असं काय फार कालावधी लागेल असं मला वाटत नाही. कारण हे आता आपले यश आले ते 8 आण्यापेक्षा जास्त आहे, म्हणजे 12 ने यश आपल्याला आलेलं आहे. आता 4 आणे राहिले आणि ते काही करून तिथं आणि मुंबईची ट्रेन ज्याची आपल्याला खूप अपेक्षा होती ती लवकर सुरू होईल. त्याची वेळ मात्र सकाळी असेल, ती 5 वाजता सकाळी निघेल इकडून आणि 12:10 ब्रिटिश स्टेशनला पोहोचेल आणि संध्याकाळी 4:50 मुंबईहून निघेल. ब्रेकफास्ट, लंच सकाळी असेल तर लंच, संध्याकाळी असेल तर डिनर, स्नॅक्स हे कंटिन्यू, पिण्याच्या पाण्याच्या बॉटल्स हे सगळं या तिकिटामध्ये इन्क्लूड असतंय. अशा पद्धतीची ही ट्रेन आहे, पहिली अशी ट्रेन. असेच नवनवीन विषय ऐकण्यासाठी लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा.